मला वाटतं नुसतं दुःखद नाही तर भयानक घटना आहे. काल रात्री पण कोणाला झोप न येणारी अशी म्हणजे ते न देणारी अशी घटना आहे. कितीही वेळा ते पुन्हा पुन्हा आपल्या चॅनल्स पाहिलं वाचलं सगळं जे काही त्यांनी सांगितलं ते आज मला वाटतं बीडमध्ये पण तसंच काहीतरी घडलेलं आहे. आणि ह्या नराधमांना भर चौकात फाशी देण्याची गरज आहे, तातडीने देण्याची गरज आहे. तर आणि तरच कायद्याचा धाक बसेल हे मला वाटतं सगळ्यांचंच मत आता झालेलं आहे. तसं सरकारने ह्याच्यावर कारवाई तशी करावी. तुमचं सरकार होतं तेव्हा शक्ती कायदा हा पारित करण्यात आला होता. दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने मंजूर जो कायदा झाला होता. 21 दिवसात त्या आरोपीला फाशी होणार होती, मात्र तो शक्ती कायदा अजूनही अंमलात आणलेला नाही. नक्कीच आपल्याला आठवत असेल आमच्या काळात शक्ती कायदा असेल, त्यानंतर आता नवीन काय भारतीय न्याय संहितेत बदल केले, त्याच्यात आम्ही एकमताने देखील पारित केलं. पण हे सगळं जरी झालं असेल तरी कायद्याचा धाक, कायद्याची भीती ही अजूनही दिसत नाही आहे. कोरोना काळात ते होणं गरजेचं आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार निर्माण होतोय. बघा आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो असेल तो आम्ही सातत्याने विषय घेत असतो, आम्ही अधिवेशनात घेतो, त्याच्यावर भाषणं होतात, तुम्हीही विषय लावून धरतात, तुम्ही ह्या बातम्या दाखवतात, सातत्याने आपण जे गृहमंत्री आहेत राज्याचे त्यांना देखील प्रश्न विचारतो. पण परत मी एकदा विचारतो तुम्हाला, कायद्याचा धाक तुम्हाला दिसत आहे का? आणि जोपर्यंत या नराधमांना, जोपर्यंत या राक्षसांना भर चौकात फाशी दिली नाही जात तोपर्यंत काही होणार नाही. म्हणतात की राजकारण करू नये. जे काही ते म्हणत असतील मग तुम्ही तुमचं पुढचं कारवाई करून दाखवा ना. आणि राजकारण कोण करते? प्रश्न विचारणं हे काही राजकारण नाही. जे स्थानिक तिकडची जनता जो आक्रोश करत आहे ते काही राजकारण आहे? आदित्यची मिसिंग लिंक सुरू केला, पण त्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही दिवस जे ते मुंबई पुणे प्रवास करणारी लोक जे ते वाहतूक कोंडीत अडकली होती. स्वतः खासदार सुप्रिया सुळे हे सुद्धा वाहतूक कोंडीत अडकले होते. एक साईडला शासनाचा कार्यक्रम पण दोन्ही रस्ते मार्ग बंद करतात. पहिली गोष्ट म्हणजे ह्या मिसिंग लिंकला 10 वर्ष लागली. त्याच्यात कॉस्ट एस्केलेशन वगैरे आम्ही त्याच्यात नंतर जाऊ. पण चांगलं मिसिंग लिंक पूर्ण झालं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियोजन तरी होतं का ह्या सगळ्या पूर्ण उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी? नियोजन कशाचं होतं? तर मुख्यमंत्री कुठच्या सीटवर बसतील, उपमुख्यमंत्री कोणाच्या कुठच्या सीटवर बसतील, इन्फ्रास्ट्रक्चर मॅन कोण आणि हा मॅन कोण आणि तो मॅन कोण, होर्डिंग कोणाचे जास्ती लागतील, ॲड्स कोणाचे जास्ती लागतील, ह्याच्यावर सगळं लक्ष होतं. पण नियोजन शून्य विकास तर म्हणणारच नाही हे एका बाजूने चाललेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला पैसे कसे काढायचे कॉन्ट्रॅक्टरच्या हातातून ते चाललेलं आहे. उद्या खरं तर मतमोजणी आहे राज्यातली, पण विशेष म्हणजे बंगाल आणि केरळकडे विशेष लक्ष लागलेलं आहे. तुमच्या इंडिया आघाडीचा भाग असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या राज्यात सुद्धा निकाल आहे. मला वाटतं निकाल उद्या जे लागतील ते आपल्याला कळतीलच. आणि ते मला वाटतं आता 12 तासही उरले नाही आहेत. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे, मी मध्ये जे ट्विट केलेलं, मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त झालेलो, की ज्या प्रकारे बंगालमध्ये निवडणूक लढली गेली की त्याच्यात एका पक्षाने तर बंगाल काबीज करण्याचा प्रयत्न केला देशाची सगळ्या संस्था वापरून. ह्याच्यावर आपण लक्ष थोडं सगळ्यांचं वेधून घेण्याचं गरज आहे. कारण ह्याच्यात आपण पाहिलं असेल तर सेंट्रल सगळ्या फोर्सेस, मग CAPF, CRPF, BSF वगैरे सगळं वापरलं. चला, सुरक्षेसाठी असेल, स्थानिक जनतेच्या सुरक्षेसाठी असेल, आनंद आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन निवडणूक आयोग वगैरे सगळं जो काही हाती घेऊन भाजपने खेळ करण्याचा प्रयत्न केला, हा धोकादायक आहे. देशातली लोकशाही संपलेली आहे हे संकेत आहेत. आता तुम्ही पाहिलं असेल आज पण मला वाटतं एका मतदारसंघात पूर्णपणे रिपोल दिलेला आहे. म्हणजे जोपर्यंत भाजप जिंकत नाही तोपर्यंत रिपोल घेत राहायचं हे निवडणूक आयोगाचं काही माध्यम आहे का? हा देखील एक विचार करा. पालिकेच्या शाळा शिक्षण व्यवस्थेसंदर्भात ब्लॉग लिहिला तुम्ही. काही दिवसांपूर्वी किशोरीताईंनी एक भेट दिली. शाळांमध्ये अक्षरशः बेंचेस तुटलेले आहेत. खिचडी जे मिळते त्यात घोटाळा आहे किंवा चांगल्या दर्जाची नाही आहे. बरेचसे प्रकरणं समोर. अनेक घोटाळे आपण पाहतोय आत्ता महानगरपालिकेच्या गेल्या 4 वर्षातल्या कार्यकाळात जिथे प्रशासक होते आणि आत्ता आपण पाहतोय. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये परवाकडे जो CBSEचा निकाल लागला तो आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या एका शाळेचा 100% लागलेला आहे. 95%हून अधिक काही मुलांना तिथे मिळाले, 90%हून अधिक काही मुलांना गुण मिळालेले आहेत. आणि एकंदर मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये SEC सोबत आम्ही CBSE, ICSE, IB, IGCSE आणण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी ठरला. प्रत्येक शाळेमध्ये मराठी अनिवार्य होतं, ते देखील यशस्वी ठरत आहे. आणि मुख्य गोष्ट हीच आहे की ह्या शाळा प्रायव्हेटाईज होऊ नयेत त्याच्यावर आमचं पूर्णपणे लक्ष राहील. कोरोना काळामध्ये कोकण रेल्वेसाठी मी प्रश्न आहे, कारण आपली इथली जी जनता आहे सगळी. अरे एक मिनिट, आता एवढ्या वेळ आता कॉमेंट्री बंद थोडी करत राहा हळू आवाजात. सर, कोकण रेल्वेसाठी आपली जी कोकण रेल्वे जी टाकली गेली आहे त्याचा फक्त पुलाचा वापर होतोय आणि ती दक्षिणी साईडला आणि उत्तर साईडला त्याचा वापर होतोय. तर त्यासाठी काय प्रयत्न करणार का? कारण मी स्वतः कोकण रेल्वेचा ह्याच्यावर मला वाटतं आपण खासदार आपले अरविंद सावंत जी आहेत ते बोलत आहेत सातत्याने आणि आपण विषय घेतोय. पुणे की घटना आहे कोरोना काळामध्ये या ठिकाणी गुन्हेगारांना सोडण्यात आलं आणि त्याला माझा विरोध होता असं नीलम गोरे म्हणाले. माझं कोणी ऐकलं नाही असं त्यांनी म्हटलं. उद्धवजींवर टीका केली आहे त्यांनी.
मर्सिडीज खो के एकदम ओके बोला। तो पुणे की घटना काफ़ी भयावह है और कल जिस तरीके से पुलिस प्रशासन ने वहाँ पर जोर जबरदस्ती से लोगों को हटाया, उसको लेकर भी कई सवाल खड़े हो रहे हैं, क्या जिस तरह पुणे का जो इंसिडेंट है वैसे ही आज भीड़ में भी वैसे ही घटना हुई है। बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है, बहुत ही ये एक राक्षसी मानसिकता है और मुझे लगता है कि ये जो भी रेपिस्ट है दोनों जहाँ यानी पूना का भी हो या भीड़ का हो, दोनों ने बच्चियों पे रेप किया है और जो भी रेपिस्ट हो मेरा पहले से ये मैं कहना था कि रेपिस्ट को टेररिस्ट जैसे ही ट्रीट किया जाना चाहिए और आज भी मैं कहता हूँ कि पूना हो या भीड़ हो, दोनों जगह जहाँ जिन्होंने रेप किया है वो रेपिस्ट को एक चौक में फांसी देना ज़रूरी है। सर, बंगाल इलेक्शन को लेकर तैयारियां काफ़ी तेज़ है। यहाँ महाराष्ट्र बीजेपी पहले से ही स्टेज वगैरह खड़ा कर तैयार हो गया, ऐसा लगता है देखिए, बंगाल के चुनाव हो या अन्य 4 राज्यों के चुनाव हो, सारे राज्यों के चुनाव के जो नतीजे हैं वो कल आने वाले हैं। सभी की नज़र उन नतीजों पर रहेगी, लेकिन सबसे अहम बात यही है कि बंगाल में जैसे भाजपा ने सारी एजेंसीज को हाथों में रख के चुनाव लड़ा, क्या वो चुनाव लड़ रहे थे या बंगाल काबिज करना चाहते थे वहाँ के नागरिकों के हित के खिलाफ, मन के खिलाफ, वो तो आपने देखा है। और ये काफ़ी सारा अन्याय बंगाल ने झेला है, काफ़ी सारा इंसल्ट बंगाल ने झेला है और जवाब बंगाल देगा, ये मुझे पूरा यकीन है। परभणीतून एक बातमी आहे की ये जो रिपोल का मामला है शायद ऐसे लगने लगा है कि इसी को हाथ में लेके जब तक बीजेपी नहीं जीतती तब तक रिपोल होते जाए, यही उनका प्रयास है। परभणीतून एक बातमी आहे, जिल्हा प्रमुख संजय बंडू जाधव यांची बदली झाली, त्याच्यामुळे आता ते नाराज असल्याच्या चर्चा। मला वाटतं पक्षात जे काही बदल असतात ते उद्धव साहेब ठरवत असतात आणि अनेक ठिकाणी त्या वेगळ्या वेगळ्या स्तरावर बदल होत चाललेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।